आणि आता बातमी कल्याण डोंबिवलीकरांसाठी आहे। केडीएमसी मध्ये 15 ऑगस्टला चिकन आणि मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। नियम भंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आलाय। दरम्यान केडीएमसीच्या या निर्णयाने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेतील नागरिकांना आपण असं आवाहन केलेलं आहे की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। त्याबाबत आपण महापालिकेतर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे। अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे। देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार। अरे काय तमाशा लावलाय। मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया। काय काय तमाशा आहे काय। मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार आहे। असेल हिम्मत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा। हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत। मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय। एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत, रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत। पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे। रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी। मला का त्यांनी आदेश काढला, कुठल्या आदेशाने काढला, कुठल्या अधिकारात काढला, कल्याण डोंबिवली कमिशनने असा आदेश शेवटी कुठला कोड असतं। शेवटी महानगरपालिका चालवता नियम कायदे बघतो आपण। कुठल्या नियमाने काढला, कोणी त्यांना निवेदन दिलं असं करायला, हे वगैरे चेक करावं लागेल। कल्याण डोंबिवली काय झालं एकदा मला चेक करावं लागेल।